तर ह्यावेळेस गावाकडे गेल्यानंतर पहिला मोर्चा जो आहे ह्या भोकराच्या झाडाकडे वळवला. ही भोकराची फळं आहेत, हे खायला थोडेसे चिकट असतात, पण खायला चव त्यांची अगदी अप्रतिम असते. आणि विशेष म्हणजे ह्या भोकराच्या झाडाचा ना आपल्या शरीराला भरपूर असे फायदे आहेत. त्यासोबत हे जर भोकराचे जे कच्चे फळं जे असतात ना, त्यांची भरलेली भोकरं भाजी करतात. ती भाजी देखील खूप छान लागते खायला. तुम्हाला जर कधी असं भोकराचं झाड भेटलं ना, तर अवश्य तोडून न्या. आणि घरी नेल्यावर ना अगदी 4-5 दिवस चांगले राहतात. म्हणजे घरी नेऊन सुद्धा तुम्ही वरतीच ठेवले ना तरी खूप छान राहतात. त्यानंतर मग अर्थात आपला फळांचा राजा आंब्याकडं मोर्चा वळवला. यावेळेस कैऱ्या अशा थोडेसे दूर दूर राहिलं होतं, त्यामुळं काढायला भरपूर असे कष्ट घ्यावे लागले. कारण की सर्व शेंड्याच्याच राहिल्या होत्या. ज्या हाताजोग्या होत्या त्या बऱ्याचशा कैऱ्या थोड्या आम्ही नेल्या होत्या. नंतरच्या बाकीच्या त्या झाडाला कोणी राखण नसल्यामुळं कोणी पण घेऊन जातं. मग काही कैऱ्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या. त्या काढायसाठी भरपूर अशी कसरत करून घ्यावी लागली. आज बाकीचे जे 2 आंबे होते ना, ते अजून अशी विशेष पाडी नव्हती लागली. त्याला भरपूर कैऱ्या होत्या, पण पाडी नाही लागल्यामुळे आम्ही काय त्या कैऱ्या जास्त उतरवल्या नाही. आणि एक फांदीला आहे ना शेंड्याला भरपूर अशा कैऱ्या होत्या. त्या कैऱ्यांना जाताना त्या झाडाला ठेवूच नव्हतं वाटत. मग काय केलं, म्हणलं जाऊ द्या, त्या कैऱ्या आपण वेगळ्या ठेवूया आणि त्याचं वेगळं काहीतरी बनवूया. मग त्या काय केल्या, हुलूनच घेतल्या. त्या हुलवल्या ना, तसे डोळ्याला त्या कैऱ्या पडताना पाहतानाचं जे सुख होतं ना, ते खूप वेगळं होतं, खूप छान होतं. खूप मजा आली. नंतर मग एक झाड तुम्हाला मी गेल्या वेळेस दाखवलं होतं ना, ज्या झाडाला ना अगदी द्राक्षासारखे घोस येते. मग त्या झाडाच्या काही कैऱ्या काढायचे ठरल्या. बारक्या तर फक्त खालून फिरत होता, त्याला असं झाडं चढायला अजून असं व्यवस्थित जमत नाही. आम्हाला तर थोडी भीती वाटत होती, म्हणून त्याला चढवलंच नाही झाडं. नंतर यांच्याकडं पिशवी दिली. म्हटलं आता हे घोस मी काय झेलू शकत नाही आणि ते खाली आदळले तर काय विनाकारण बऱ्याचशा कैऱ्यांचं वाटोळ होईल. त्यामुळे पिशवी दिली वरती आणि पिशवीत असे घोस जे आहेत ते तोडून घेतले. म्हणलं घरी गेल्यावर ते असेच पिकू घालूयात. आणि पिकल्यावर मला तुम्हाला असं घोसासहित व्हिडिओ दाखवायचा होता, पण ते काही शक्य झालं नाही. कारण की ते घरी आणले ना, ज्यावेळेस ते पिकायला लागले ना, त्यावेळेस ते कैऱ्या ॲटोमॅटिक देठापासून काय व्हायला सुट्ट्या व्हायला लागल्या. मग ते काय तुम्हाला दाखवलं नाही. अशा प्रकारे भरपूर अशी कसरत करून कैऱ्या काढल्या होत्या. तुम्ही पाहू शकता सगळे असे मस्त छान असे घोस आहेत. अशा कैऱ्या काढून घेतल्या. आणि खरं आपल्या भारतात जे आहे एक आंब्याच्या 1000पेक्षा जाती आहेत. त्यातल्या ज्या काही जाती ज्या आहेत त्यांचीच आपल्याला ओळख आहे. त्यामध्ये तोतापुरी आहे, हापूस आहे, केशरी आहे, पायरी आहे, लालबाग आहे. असे बरेचसे जे आंब्याचे तर ठराविक जातीचे आपल्याला माहिती आहेत. पण तुम्हाला सांगू का, जवळजवळ 99% जे लोक आहेत यांना सर्वांना गावरान ज्या आंब्याच्या कैऱ्या असतात त्याच जास्त आवडतात. कारण की गावरान आंबा हा चुकून खाण्यात जी मजा आहे ना, ती अगदी दुसरी कशातच नाही आहे. त्यामुळे 99% लोक हे गावरान आंबे चुकून खाऊन खूप मस्त आनंद घेतात. तसेच ह्या कैऱ्या आहेत अगदी चोकून खाण्यासारख्या. ह्यावेळेस तर मुलांची भरपूर अशी मजा झाली आंब्यांची. त्यानंतर त्यांनी पिशवीभर काढून घेतल्या होत्या. या अगदी अलगद खाली उतरून घेतल्या आणि त्यानंतर त्या घरी येऊन पिकू घालायचं ठरलं होतं. अशा कैऱ्या काढून घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अशी घोस पाहताना डोळ्यांना खूप